मतदान केंद्राच्या बाबतीमध्ये प्रसार माध्यमावर चुकीचं मतदान मोजणी झालेली आहे अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित होत आहेत। त्या संदर्भामध्ये आम्ही आयोगाला पण रिपोर्ट पाठवलेला आहे। वस्तुस्थिती त्या मतदान केंद्रावरची अशी आहे की मतदान केंद्रावर मतदान होत असताना जे मतदार प्रतिनिधी असतात त्यांनी लिहिलेली आकडेवारी आणि मतमोजणी केंद्रावर जे उमेदवारांचे प्रतिनिधी असतात मतमोजणी करताना त्यांनी प्रत्यक्ष मतमोजणी होताना त्यांच्या कागदावर जी आकडेवारी लिहून घेतलेली आहे ती आकडेवारी परत फेर करून लिहून देत असताना एका मतदान केंद्राची आकडेवारी दुसऱ्या मतदान केंद्राच्या आकडेवारीमध्ये हाताने लिहून दिली आणि त्याची टोटल जास्तीची झाली आणि प्रत्यक्ष मतमोजणीमध्ये जे कंट्रोल युनिट आहे त्याच्यावरची आकडेवारी आणि ही आकडेवारीमध्ये तफावत आहे अशा पद्धतीचं चित्र उभं केलं होतं। परंतु जसं दुसऱ्या दिवशी ही बातमी आमच्या कानावर आली तसं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना दिली होती। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित उमेदवारांना बोलावून सर्व रेकॉर्ड त्यांना दाखवलेलं आहे। प्रत्यक्ष मतदान केंद्रावर झालेलं मतदान आणि मतमोजणीच्या वेळेस निघालेले मतदान हे समान आहे, त्याच्यामध्ये एकाही मताचा कुठेही तफावत नाही। परंतु मतमोजणी प्रतिनिधींनी लिहिताना काहीतरी गडबड गोंधळ केली आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये इकडच्या मतदान केंद्रावरची आकडेवारी दुसऱ्या मतदान केंद्रावर मिक्स केली आणि त्याची गोळाबेरीज करून ते जास्तीचं आहे असं काहीतरी समाज माध्यमामध्ये पसरवलं आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये किंतु परंतु झालं होतं। परंतु मी स्पष्टपणे आपला निदर्शनास आणून देऊ इच्छितो की त्या मतदान केंद्रावरचं सर्व रेकॉर्ड निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने तपासलेला आहे, आम्ही तपासून खात्री केलेलं आहे। त्या ठिकाणी एकही मताचा फरक नाही आहे। जे मतदान केंद्रावर जे मतदान झालेली आकडेवारी होती तीच आकडेवारी मतमोजणीमध्ये सुद्धा निघालेली आहे। अशा पद्धतीनं घाई गडबडीमध्ये कोणीतरी काहीतरी आकड्याचा बेरीज करून काहीतरी गोंधळ निर्माण करून समाज माध्यमामध्ये प्रसार माध्यमामध्ये चुकीची बातम्या देऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। मी आपणाच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो, आपल्याला काही किंतु परंतु वाटत असेल तर तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी चर्चा करा, आमच्या विभागाशी चर्चा करा, आम्ही तुम्हाला वस्तुस्थिती निदर्शनास आणून देऊ। परंतु खातरजमा न करता कुठलीही अशी अफवा पसरू नका आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल असं वातावरण निर्माण करू नका अशी माझी विनंती आहे। थँक्यू सर।